कधी रात्री उशिरा तुम्हाला भूक लागली, मग तुम्ही फ्रीज उघडता, बघता तर कालची भाजी, भात, मळून ठेवलेलं पीठ, अर्धवट कापलेली काकडी, सफरचंद सगळं तसंच्या तसं आणि तुम्ही पटकन खाऊन घेता. फ्रीज मध्ये आहे म्हणजे चांगलंच असणार, पण खरंच की आपण न कळत आपल्या आरोग्याशी खेळतोय. आजकाल सोशल मीडियावर मेसेज फिरतायत, फ्रीज मधलं खाल्लं तर कॅन्सरने आयुष्याला मुका. हे खरंच सत्य आहे का की अफवा? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की फ्रीज या सोयीसाठी आहे. फ्रीज जंतूची वाढ कमी करतो, त्यामुळे पदार्थ टिकतात, पण खराबच होत नाहीत असं नाही. आता धोका कुठे आहे तर काकडी, गाजर, टोमॅटो या कच्च्या भाज्या फ्रीजमध्ये कापून उघड्या ठेवल्या तर त्यावर जंतू पटकन वाढतात. त्यातून ओलसरपणा वाढला तर बुरशी लागू शकते आणि काही बुरशींमधून मायकोटॉक्सिन तयार होतात, जे दीर्घकाळ शरीरात गेले की आरोग्याचे धोके वाढू शकतात. आता फळं एकदा कापली की त्याची नैसर्गिक सुरक्षा कमी होते. उघडी ठेवली तर जंतू संसर्ग आणि ऑक्सिडेशन वाढतं. त्यामुळे कुठलंही फळ हे 24 तासाच्या आत खाणं उत्तम. कच्चं आणि शिजलेलं मांस हे वेगळं ठेवा, नाहीतर क्रॉस कंटॅमिनेशन म्हणजे जंतू एका पदार्थातून दुसऱ्यात जातात. सोबतच जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ, ज्यामध्ये पॅकेज्ड फूड, प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ हे सतत फ्रीजमध्ये ठेवून खात असू आणि त्याची दीर्घकाळ सवय झाली तर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आता प्रश्न राहिला तो म्हणजे कॅन्सर फ्रीजमुळे होतो. फ्रीजमुळे थेट कॅन्सर होत नाही, पण कुजलेलं, बुरशी लागलेलं, वारंवार गरम थंड केलेलं आणि जास्त प्रक्रिया केलेलं अन्न दीर्घकाळ खाल्लं तर त्याचा शरीरावर गंभीर परिणाम नक्कीच होऊ शकतो. सतत अन्नपदार्थ फ्रीज करणे आणि चुकीच्या साठवणीमुळे पोटदुखी, उलटी, जुलाब, पोट फुगणं, अन्नातून विषबाधा, वारंवार पचनाचे त्रास ही लक्षणे दिसली तर अन्नाच्या सवयी तपासा. आणि हे फ्रीजमुळे होत असेल तर कच्च्या भाज्या न कापता तशाच ठेवा. स्वच्छ कागदात, कापडात गुंडाळा. कापलेलं अन्न हवाबंद डब्यात ठेवा. शिजवलेलं अन्न 24 ते 48 तासात संपवा. गरम अन्न आधी थंड होऊ द्या, मग फ्रीजमध्ये ठेवा. आणि हो, कॅन्सर अचानक एका काकडीमुळे होत नाही, तो वर्षानुवर्ष चालणाऱ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढतो. म्हणून आजपासून एक नियम करा: ताजं अन्न खा, कमी साठवा, वारंवार गरम थंड करू नका, स्वच्छता पाळा, काळजी घ्या आणि निरोगी राहा. आणि चांगल्या टिप्स मिळवण्यासाठी आमचं शाश्वत स्वास्थ्य चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.